नमस्कार. चला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आता चाललेलो आहे आम्ही मंदिराकडं. तर घरचे काम आवरले आणि दर्शी कपाशी खुरपायची राहिली होती, ती बी झाली होती आमची. तर म्हणलं आता जाऊन येऊ, मस्त मंदिराकडून चक्कर मारून येऊ. गवत ते झालंच नाही वावरात, आता बाकीचं खुरपायचं तर झालेलंच आहे. म्हणलं मग तिकडं जर काही काढायचं असलं गवताचं उद्याचं नियोजन राहतं, म्हणजे मग आदल्या दिवशी का उद्या काय काम करायचं काही नाही. तर चाललो होतो आम्ही दोघी जणी. तर आज म्हणजे आपली थोडीशी कपाशी राहिली ती खुरपायची आणि कपाशी पण खुरपलेली आहे आपण. आणि आज आम्ही दोघींनी दळण पण केलेले. तर आज आता आम्ही गवत आणि बाजरीचं दळण पण केलं आणि त्याच्यानंतर म्हणलं चला चक्राला जाऊ आपण मंदिराकडं. मग दुपारनंतर काही काम नव्हतं, मग दुपारनंतर मग घरचंच दळणं दुळणं केले. म्हणलं आपण जाऊ मग तिकडं वावरामध्ये. तर मग आता तिकडे आपल्या मावशी पण खुरपी त्याची तुम्हाला पण माहिती सगळ्यांना का तिकडे मावशीचं पण खुरपी चालू आहे. आणि मग मावशी म्हणे या पुरी हो गवत घ्यायला, त्यांच्या वावरात जास्त गवत झालेलं आहे. आणि आपली तर पण गाय दोन चार गाय आहे, 2-1 बैल आहे. तर हे पा सोनपापडी पण आम्ही पुढे आलेच, नंतर सोनपापडी मागून एकटीच पळत येते. तर आम्ही तिला पाहिलं पण नव्हतं ती येऊ राहिली नाही म्हणून. आणि ती पा किती रुस होती, तिला जरा सोबत नाही नेलं तर लगेच मागून पळत आली आमच्या सोबत. चाललं सोनपापडी चाललं बाई. तर हे पा किती फास्ट पळत आली ती. येऊ नको म्हणले होते ना. तर हे पा आता आपण मुगाच्या वावरात पण आलेलं आहे आणि आपलं मंदिर आणि घर पण दिसतंय इथून. तर हे पा बरं व्हायला लागले बरं का. हे पा ना किती मुगा शांगा लागल्या. निंबर व्हायला लागले काही ठिकाणी. हा ना. सोबत खायच्या काय संध्याकाळी खायला का. तर घेतल्या चल मग. ते पा सोनपापडी लगेच खायला लागली, म्हणती का आपण घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळी शेंगा खायला राहू द्या म्हणून. तर हे पा भरपूर असे काही मुगाला शेंगा लागलेल्या आपल्या. तर हे पा किती घसचे वर्षी मूग जर लवकरच येणार तोडायला बरं का. आणि वाळला पाना डायरेक्ट कमरे वळडा असं गुडघे वळडा झालेला आहे. भरपूर असं भारी मूग झालेला आहे आपला. तर आपलं एक भरपूर म्हणजे आपण भरपूर लावला तर एक एकर असं ना आपलं मूग. तर आता आम्ही पाया बाजरीमध्ये आलेलो आहे, म्हणजे असंच सहज आलो होतो चक्कर मारायला. तर हे बाजरीच्या वावरा म्हणजे पाहायला आलेलं आहे आम्ही. काय पोर राहिल्या. अगं इथं ना भाजी होती बरं का, त्या दिवशी पाहिली होती मी. तशी काय हा का पाथरीची भाजी होती, इथंच कुठं या टाकलात होती. हे बाई हे बाय हे बाय. हा त्या दिवशी सहज आले होते ना, तर मग पाहिली तवले. ही भाजी पहा ना किती भारी पाथरीची किती. हा थांब. तर ही पहा किती भारी भाजी. मी घेते बाई आता. तर आता एकदम अशी कवळी मस्त पाथरीची भाजी आहे. आणि आम्ही त्या दिवशी आलो होतो, तर त्या दिवशी लई कवळी होती. आपण त्या दिवशी आलो नव्हतो का ग. त्या दिवशी आलो, त्या दिवशी नुसतं उगत होती. हा म्हणजे उगा बार ठोम होते. तू ते बाय तुझी खाली बी इकडे आला तर सगळी व्यवस्थित उपटून घे. सगळी व्यवस्थित हा ना. आणि किती भारी पाना पाय ना, मस्त कवळी. लय दिवसानंतर भेटली बाई. हा ना, सगळी घे व्यवस्थित उपटून. आणि या इथं पण सोनपापडी आली का आली ना बाई. सोनपापडी एवढ्या बाजरीत कशाला आली ग. तिला म्हणलं येऊ नको म्हणलं रे. शेंगा बी घेऊन आली खायला मुगाच्या. अजून ते काय एवढ्या हे झालेल्या का ग सोनपापडी. तुला आवडते का. आवडते आम बरोबर खाय. सगळी घे कवळी सगळी घे. हे पाय ना किती मस्त अशी भाजी बाई. आणि बाजरीच्या भुईमुगाच्या याच्या वावरात राहतीस बरं की. पेक्षा ना बाजरीच्या वावरात जास्त राहते. हा भुईमुगाच्या वावरात कस तांदूळची त्याची जास्त राहते. ज्वारीच्या वावरात कळडीची राहते, बाजरीच्या वावरात पाथरीची राहते. मग न्यावं म्हणजे दरवर्षी राहतेस बरं की इथं. पान किती भारी अशी मस्त. आणि कवळे करणारी भाजी पहा किती लय लय करती, हिरवी गार मस्त. आणि कवळी एकदमच भारी लागती ग. सगळी घे व्यवस्थित. इकडे आहे ही, इकडची पण घे. आणि ही बाजरी म्हणजे आमच्या शेजारीच होती. तर मंदिराकडून इकडून आपण या रस्त्याने आलो का, तर इथं खाली उतरल्याच्या नंतर ही बाजरी आहे. भरपूर अशी मोठी बाजरी इकडं. आणि पलीकडून मक्का ते. तर आणि संध्याकाळचा टाइम झालेला आहे. तर स्वयंपाकाचा बी आता आमचा टाइम होत चाललाय. तर गवत पण घेऊन आलेलो होतो आम्ही मावशीच्या वावरातून. आणि तसंच इकडून मंदिराकडून इकडून उतरलो आणि म्हणलं पाहूया दर्शक बाजरीत हाय काय. भरपूर अशी भारी भाजी. हा ना. मी आता एक पिशवी घेतली ती मंदिराकडून. चला आता चक्कर मारता मारता जर काही भाजी सापडली तांदूळची घेतली सगळी घेतली कवळी नाही घेतली. सोनपापडी काय खाती बाळ. शेंगा. तर आता आम्ही भाजी पण घेतलेली कविताने एका कॅरी बॅगच्या पिशवीमध्ये. आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहे सोनपापडी. आणि आम्ही आता गवत पण घेतलेलं होतं. तर
आता घरी पण निघालेलो आहे आम्ही. आणि थोडंसंच गवत होतं, जास्त काही म्हणजे सकाळी अगोदर नेलेलं होतं आबानी त्यांनी गाडीवर 2 वजे, पण मग थोडंफार राहिलं होतं तर मग म्हणलं आता घेऊन जाऊ आपण. हो तू घेते का सोने, हे गठूड तू घेते का? चला आता आम्ही लगेच घरी जाणार आहे मग. तर आता आम्ही घरी पण आलेलो आहे आणि सोनपापडी मी बसलेले पण आहे. तर आता आम्ही भाजी आणली ती पात्रीची, आणि पात्रीची भाजी मी चांगली निसून घेऊन राहिली. चांगली अशी कवळी कवळी भाजी होती आपली. तर भरपूर किती मोठी आणलेली मी, म्हणजे मला जेवढी दिसली तेवढी. तर आमची इथं सगळ्याला पात्रीची भाजी आवडती. तर हे पहा आता मी निसून घेणार आहे. आणि थोडीशी पाऊस झाला त्याच्यामुळे थोडीशी खायची पानं एक ते मातीनं पण भरलेले, पण आपल्याला भाजी करायची टायमाला चांगली भाजी धुवून घ्यायची. तर सोनपापडीला पण शेंगा आणल्या त्या वावरातून, आणि तिचं पण शेंगा खायचं काम चालू आहे. काय करू राहिली? शेंगा. तिला किती मोठ्या शेंगा आणल्या ते शंभूला, तिला पण मग शंभू झोपेल त्याच्यामुळं ती एकटीच खाऊ राहिली. आता शंभू कुठे गेला? मम्मी खिशात आणलेला त्या का? हा का? आणि आपल्याला आज कोणती भाजी करायची? ही का? तर आता मी सगळी भाजी निसून घेणार आहे. तर आता भाजी पण निसून घेतली मी, आणि सगळ्यांना चहा केला होता. तर आता एकदा चहा पिऊन घेतो, मग भाजीला सुरुवात करू. चूल पेटली ना तिकडे चांगलं, चूल ते आणि एक तर आता पावसाळे दिवस आहे, दर्शिक म्हणजे सरपण ओलला राहता म्हणून आधी चूल पेटून द्यावं पेटून दिली. मग दर्शिक गरम होतं सरपण, म्हणलं मग तवर चहा पाणी पिऊन देऊ. मग भाजी बी ती आता चांगली मस्त निसून घेतलेली आहे. सोनपापडी पण इकडे दूध चहा पिऊ राहिली आणि बिस्किट खाऊ राहिली. भाजी एकदम कवळी कवळी आपली भारी. तर आता सगळ्यांचं चहाचं पण आवरलेलं आहे, आणि आता स्वयंपाकालाच लावायचंय. चूल पण चांगली पेटवली, आणि आता कढई पण ठेवली. वारा सुटला आज. तर कढईमध्ये पाणी टाकून घेते, आणि आपल्याला पाणी थोडंसं गरम होऊन द्यायचंय. आता एका ताटामध्ये भाजी निसून घेतली ती मी, आणि पाणी पण गरम व्हायला ठेवलेलंच आहे. तर दुसऱ्या कढईमध्ये मोठ्या पाणी आणलेलं आहे भाजी धुवायला, आणि ही भाजी आता मी धुवून घेणार आहे. तर तुम्हाला वाटेल ही भाजी सगळंच टाकून राहिली मी. तर ही भाजी पात्रीची भाजी कापावा पण नाही लागत, कारण की ती कवळी ना तवाच शिजती. तर हे पहा मी आता कढईमध्ये टाकलेली आहे, आणि अशी चांगली धुवून घ्यायची. म्हणजे तिला थोडीशी माती लागलेली पावसामुळं. आणि आपल्या जी चुलीवरती कढई ठेवलेली का, त्या कढईतलं पण पाणी गरम होऊन द्यायचं, आणि मग ही भाजी टाकायची धुवून. तर ही भाजी चांगली एकदा धुवून घ्यायची 1-2 पाण्यानी. तर आपलं वरचं पाणी पण गरम झालेलं आहे कढईमधलं, आणि भाजी चांगली धुवून कढईमध्ये टाकणार आहे आता मी. तर आता आपण कढईमध्ये भाजी टाकलेली आहे, आणि भाजी टाकलीच नंतर पहा किती मोठी भाजी वाढतीये, पण शिजल्याच नंतर ती एकदम थोडी वाढणार आहे. तर आता भाजी शिजूच तर आहे ना, मी मसाल्याचं पाहते तर मसाला सगळा काढून घेते. तर आता आपली भाजी पण शिजतच होती कढईमध्ये, आणि जाळ पण चांगलं चालू आहे. आता वारं पण थोडंसं शांत झालं, आणि आता पहा ना ही लाईट गेली. तर आता मी लगेच मसाला काढून घेणार भाजीसाठी. तर लसूण मिसून घेते मी एकदा, आणि भाजीच्या मसाल्याला मिरच्या, जिरे, लसूण आणि मीठच लावत फक्त. शेंगदाणे जे आवड म्हणजे त्याला शेंगदाणे घालायचे असते तर घालायचे. तर आम्ही हे फक्त असं मिठा, मिरची आणि लसणामध्येच करतो. तर आज आम्ही तशीच करणार आहे. कशाची भाजी आज? आज पात्रीची भाजी आणलेली वावरातून. पात्रीची भाजी का? हा आधी खायला का? हा, आमच्या आईन ते करायच्या ना. करायचं का? हा, तुम्ही नाही खाईल का? नाही कडे अजून नाही खायला कडे. हा का? आपली मम्मी तर नाही करीत का? नाही मम्मीने नव्हती केली अजून कडे. नाही का? नाही नाही. पप्पाला पण आवडती, आणि आमच्याकडं आम्ही जेव्हा म्हणजे माझी मम्मी त्या करायच्या ना, हा तेव्हा अशाच करायच्या नुसतं मिरच्या, लसूण ते. हा का? तर एकदम भारी लागते खायला. असं काही का? पाहू आता खाऊन आज. खा ना, भारी लागते. हा का? तुम्ही खायला का वहिनी? मग कधी? पहिल्यांदा भरपूर वेळेस खाल्लेली आहे. हा का? अजून शिजली नाही का? नाही, आता शिजतच आली. लाईट गेली का? हा, लाईट गेली ना. हा ना. यांनी पण मम्मी त्यांनी केलेली, पण यांनी नसं खाल्ली तर घरी नसन राहत. हा. नाही तर मग नाही, मला काय करत राहते ना? यांना रानातली भाजी आवडत नसन. नाही तर
पण आवडती पण रानातली खायलाच भाजी नाही ना. एकदम भारी लागत खायला. पाहू ना आज खाऊन आता. पहा ना किती भारी होती. तर आता मी एक प्लेट मध्ये मिरच्या पण घेतलेल्या आहे निसून आणि लसूण पण निसून घेतलेला आहे आणि मीठ आणि इथं थोडेसे जिरे पण टाकलेले आहे. तर आता लगेच खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये म्हणजे एकदम आबडधोबड आपल्याला कुटून घ्यायची. तर मीठ पण खलबत्त्यामध्येच टाकते तर मिरच्या पटकन बारीक होत्या. तर आता मी कढई पण खाली घेतलेली आहे आणि आता आपल्याला भाजीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. तरी पहा मी आता भाजीमधलं सगळं पाणी काढून घेणार आहे. तर आपली भाजी पण चांगली व्यवस्थित शिजलेली आहे. हा. तर आता आपण कढईतलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे गरम आणि थोडंसं गार पाणी टाकायचंय आपल्याला. आणि गार पाणी टाकल्याच्या नंतर भाजी चांगली पिळून घ्यायची. तर हे पहा मी भाजी पिळून घेणार चांगली. तर आता आपण भाजी पण चांगली पिळून घेतली आणि आता आपल्या कढईमध्ये लगेच तेल टाकायचंय. तर आता आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला लगेच जिरे टाकलेले आपण आणि लगेच आपण जेव्हा खलबत्त्यामध्ये मसाला टाकला होता का तेव्हा आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये चांगलं परतायला. तर हे पहा आता मी मिरची पण टाकलेली आहे परतायला. तर आता आपण मसाला टाकला होता तर आता तो पण चांगला परतलेला आहे आणि आता आपल्याला लगेच भाजी टाकून घ्यायची. तर ही पहा आता मी भाजी टाकून घेणार आहे. तर आपली भाजी पण एकदम मोकळी झालेली आहे. तर भाजी टाकल्याच्या नंतर चांगली भाजी हलवून घ्यायची. म्हणजे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता आपली भाजी पण चांगली परतलेली आहे. तर आता आपण भाजी आधी पाण्यामध्ये शिजून घेतली ती आणि नंतर नुसती तर मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे गरमच करून घ्यायची थोडीशी. तर भाजी आधी शिजेल राहती ती पण चांगली तयार झालेली आहे. आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच राहती आणि बाजरीच्या वावरात आणि ज्वारीच्या वावरातच राहती काळ्या वावराला. तर ही भाजी आता आपली चांगली तयार झालेली ना आता आपल्याला लगेच चपात्या करून घ्यायच्या आहे. तर आता भाजी पण झालेली आहे आणि मम्मीच्या चालू आहे चपात्या. तर मम्मी इथं चुलीवरती चपात्या करते आहे आणि लगेच आता मला गॅसवरती वरण करून घ्यायचंय. तर हे पहा आता मम्मी पण चपात्या करून घेऊ राहिले सगळ्या. तर आज आम्हाला थोडासा उशीरच झाला म्हणजे संध्याकाळ झाली आता अंधार पण पडलेला आहे. आणि आज आमची वरण चपाती आणि भाकरीची भाजी केलेली आज आम्ही. तर आता म्हणजे आज आहे ना आम्हाला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे मग मम्मी मी चपात्या करते म्हणे. मग मम्मी चपात्या करायला लागलेल्या आहे आणि आता मी लगेच गॅसवरती वरण करून घेणार आहे. आम्हाला तिखट आणि गोड असं वरण करून घ्यायचंय. तर आज मंगळवार होता मम्मी त्यांना उपवास आहे त्याच्यामुळे वरण पण करायचं भाजी केली. आता मी प्रमिनंट ते पण टाकलेलं आहे आणि आता या ताटामध्ये मी टमाटर कोथिंबीर कढीपत्ता आणि खोबरं थोडंसं किसून घेतलं होतं. तर आता मी लगेच खोबरं टाकून घेणार आहे आणि खोबरं चांगलं परतूच तर मग नंतर आपल्या कोथिंबीर आणि ते टाकायचंय. तर आता आपला मसाला पण चांगला परतलेला आहे ना आता मी लगेच वरण करून घेणार आहे. तर हे पापडनी डाळ टाकलेली कुकर मध्ये. तर आता वरण झाले नंतर लगेच जेवायला बसायचंच आहे आम्हाला. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे आणि मम्मीचं माझं चालू आहे ताट करायचं. तर आम्ही तिखट वरण आणि भाजी आणि चपात्या पण केलेले आहे. तर सगळेजण जेवायला पण बसलेले. तर सोनपापडीचं चालू आहे फोन पाहायचं. तर आता सगळेजण जेवायला पण बसलेले आहे आणि भाजी वरण ते सगळं दिलेलं आहे सगळ्यांना. हे पहा तर भाऊन ते पण जेवायला बसलेले आहे. इकडं शंभू पण आहे. मावशी भाजी कधी झाली? बरी झाली का मम्मी? भाजी कधी झाली हो? चांगली झाली का भाजी? हा ना. तुम्ही कधी केली ती? हा का पप्पा भाजी कधी झाली? हा का. तर आता सगळेजण जेवायला बसलेले आहे. तुम्ही पण या भाजी खायला. तर हे पहा आता सगळेजण जेवायला बसलेले. धन्यवाद.